वेलकम टू अवर ऑफिशियल यूट्यूब चॅनल MH एक्झाम गुरु. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण तलाठीसाठी आजपासून जी परीक्षा सुरू झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 4,500पेक्षा जास्त पदे आहे. यासाठी पहिल्या शिफ्टमध्ये नेमकं कोणतं पॅटर्न येथे फॉलो करण्यात आलं TCS मार्फत, जुनेच पॅटर्न येथे नियमित करण्यात आले की त्यामध्ये काही नवीन ॲड करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, यामध्ये एकंदरीत पेपरचा दर्जा किती होता, यामध्ये पेपरमध्ये प्रश्न कोणत्या प्रकारचे आले, नेमके कोणते प्रश्न आले, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन करूया, जेणेकरून आगामी काळामध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा बाकी आहे त्यांना निश्चितच हा व्हिडिओ बघितल्यानंतर काहीतरी येथे बेनिफिट्स मिळणार आहे. तर सुरू करूया मित्रांनो. आमच्या टेलिग्राम चॅनलवर आम्ही अनेक विद्यार्थ्यांना रिस्पॉन्स मागितलेले होते फर्स्ट शिपमध्ये. त्यांनी मित्रांनो हे आम्हाला रिस्पॉन्स दिलेले आहे. त्याचप्रमाणे इतर टेलिग्राम चॅनलवरून सुद्धा आम्हाला काहीतरी माहिती येथे मिळालेली आहे. त्या सर्व टेलिग्राम चॅनलचे त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे आम्ही मनापासून येथे आभार मानतो आणि या व्हिडिओला सुरुवात करतो. मित्रांनो, मॅथमध्ये आपण बघणार आहोत कशा प्रकारचा पॅटर्न आहे. तर या अगोदर मित्रांनो आपण मॅथ बघितलं, जुन्या पॅटर्नमध्ये वनरक्षकचे पेपर वगैरे झाले, त्यामध्ये मित्रांनो मॅथवर प्रश्न आलेले नव्हते. रिझनिंगवर जास्त प्रश्न आले होते मॅथ रिझनिंगमध्ये. परंतु येथे मित्रांनो एक नवीन पॅटर्न इंट्रोड्यूस होताना दिसत आहे. येथे बघा मॅथवर भरपूर प्रश्न आलेले आहे. सरळ व्याजावर प्रश्न आले आहे, नफा तोटावर प्रश्न आले आहे, काळकाम वेगवर प्रश्न आले आहे, पदावलीवर प्रश्न आले आहे आणि लसावी मसावीवर LCM SCF वर सुद्धा प्रश्न आलेले आहे असे इथे दिसून येत आहे. म्हणजे मित्रांनो मॅथ रिझनिंगचं जे पॅटर्न आहे येथे चेंज झालेला आहे. मॅथवर त्यांनी जवळपास 10 ते 12 प्रश्न मित्रांनो तलाठी पेपरच्या पहिल्या शिफ्टमध्ये मित्रांनो विचारलेले आहे. त्यामुळे मॅथकडे तुमचं दुर्लक्ष करून चालणार नाही. मॅथवर तुम्हाला भर द्यावा लागेल. बेसिक मॅथ विचारलेलं आहे मित्रांनो. खूप काही डीपमध्ये जाऊन तुम्हाला मॅथ विचारलेलं नाही आहे. तुम्हाला वेळ मिळतोय, तुमच्याकडे 2 तास आहे, भरपूर वेळ आहे. तुमचं मॅथ रिझनिंग इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता व्यवस्थित जर तुम्ही वेळेचं नियोजन केलं तर. आणि मॅथ आणि रिझनिंग येथे दोघांना सुद्धा सारखंच वेटेज येथे दिलेलं आहे असं यावरून येथे दिसून येत आहे. रिझनिंगचे सुद्धा मित्रांनो 13 प्रश्न होते आणि मॅथचे सुद्धा जवळपास 10 ते 12 प्रश्न होते. आता बुद्धिमत्ताकडे वळूया. तर बुद्धिमत्ता मित्रांनो नेहमीप्रमाणेच जो जुना पॅटर्न होता बेसिक बुद्धिमत्ता तोच येथे फॉलो झालेला आहे. यामध्ये नंबर सिरीजवर प्रश्न आलेले आहे, अल्फाबेटिकल ऑर्डरवर प्रश्न आलेले आहे, बेन डायग्रामवर प्रश्न आलेले आहे, शाब्दिक समीकरणे आहेत त्यावर सुद्धा प्रश्न आलेले आहे आणि बॉडमॉस रूलवर मित्रांनो सिंपल जे सिम्प्लिफिकेशन असते त्यावर सुद्धा इथे प्रश्न आलेले आहे. तर हे तुम्ही चांगल्या प्रकारे हे महत्त्वाचे मॅथ रिझनिंगचे जे मित्रांनो टॉपिक आहे ते तुम्ही चांगल्या प्रकारे करून घ्या. म्हणजे आगामी काळामध्ये ज्या तुमच्या परीक्षा होणार आहे त्याला निश्चितच तुम्हाला इथे फायदा होईल. काही लिमिटेड मित्रांनो टॉपिक असतात त्यावर TCS वारंवार त्यांच्या परीक्षेमध्ये पॅटर्न फॉलो करत असते आणि त्यानुसार जर तुम्ही व्यवस्थित हे पॅटर्न फॉलो केलं तर तुम्हाला मॅथ रिझनिंगमध्ये 25 पैकी 24 ते 25 किंवा 23 मार्क्स घेणे कठीण होणार नाही. त्यानंतर आता मराठीमध्ये बघा. तर मराठीमध्ये मित्रांनो काही जुन्या पेपरचे पॅटर्न इथे फॉलो झालेले आहे. मराठी 25 क्वेश्चन आले होते हे तुम्हाला माहीत आहे. 25 क्वेश्चन 50 प्रश्नासाठी. मॅथ रिझनिंगवर सुद्धा 25 क्वेश्चन 50 मार्क्ससाठी. यामध्ये बघा मराठीमध्ये लेखक आणि त्यांचे साहित्य यावर आतासुद्धा मित्रांनो विचारण्यावर भर देण्यात आलेला आहे. लेखक, त्यांच्या कादंबऱ्या, त्यांचा आत्मचरित्र, त्यांनी लिहिलेले कथासंग्रह, काव्यसंग्रह इत्यादी तुम्ही मित्रांनो खूप चांगल्या प्रकारे करून घ्या. हे खूप महत्त्वाचे आहे तुमच्यासाठी. एक महत्त्वाची बाब म्हणजे उतार्यावर प्रश्न आलेला नाही, हे महत्त्वाचं आहे. मराठी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये मित्रांनो उतार्यावर येथे प्रश्न आलेला नाही आणि ही सर्वात मोठी गोष्ट आहे. परंतु मित्रांनो समोरच्या आगामी काळामध्ये दुसऱ्या फेजमध्ये जे पॅटर्न येणार आहे तलाठीचे किंवा परीक्षा होणार आहे त्यामध्ये विचारू शकते. त्यामुळे TCSचं काही खरं नसते. अचानकच ते एखाद्या टॉपिकवर 5 ते 6 प्रश्न देतात आणि नंतर दुसऱ्या शिफ्टमध्ये त्या टॉपिकवर एक पण प्रश्न येत नाही. त्यामुळे तुम्ही एक प्रकारे कसं जे रिपीटेड पॅटर्न आहे, रिपीटेड टॉपिक आहे त्यावर तुम्ही मित्रांनो वारंवार सराव करणे महत्त्वाचे आहे. कोणताच टॉपिक इथे तुम्हाला सोडून चालणार नाही. शब्दसंग्रहावर मित्रांनो खूप प्रश्न आले. म्हणजे 8 ते 10 प्रश्न हे जवळपास मित्रांनो शब्दसंग्रहावर आले, व्होकॅब्युलरीवर आले, हे तुम्ही लक्षात असू द्या. त्यामध्ये बघा मराठीचं बेसिक व्याकरण जे आहे त्यावर सुद्धा प्रश्न आले आहे, प्रयोगावर सुद्धा प्रश्न आले आहे, समानार्थी शब्दावर प्रश्न आलेले आहे, विरुद्धार्थी प्रश्नावर आलेले आहे, विरुद्धार्थी जे शब्द असते, समानार्थी शब्द असते यावर प्रश्न आलेले आहे, म्हणीवर प्रश्न आले आहे मित्रांनो, वाक्य प्रचारावर प्रश्न आले आहे. एकंदरीत मराठी हे खूप सोपी होतं असं अनेक विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे मित्रांनो. 25 पैकी इझिली तुम्ही येथे 21 ते 22 मार्क्स घेऊ शकता मराठीमध्ये आणि हे मराठीचे मार्क्स तुमच्या हक्काचे आहे. मोरा वाडंबे किंवा बाळासाहेब शिंदे यांचं बुक जे आहे बेसिक ते वाचून घ्या. मोरा वाडंबेचे शब्दसंग्रह म्हणी चांगल्या प्रकारे रटून घ्या, जेणेकरून आगामी काळामध्ये जे पेपर होणार आहे त्याचा तुम्हाला येथे खूप मोठा फायदा होणार आहे. तिथे इंग्लिशमध्ये बघा. इंग्लिशमध्ये मित्रांनो चेंज द व्हॉइसवर, ॲक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइसवर प्रश्न आलेले आहे. ओकॅबवर खूप जास्त प्रश्न येतात मित्रांनो. ओकॅबमध्ये फ्रेसेस, सिनोनिम्स, अँटोनिम्स यावर प्रश्न येतात. वन वर्ड सबस्टिट्यूशन यावर प्रश्न येतात मित्रांनो.
तर हे खूप म्हणी यावर प्रश्न येतात. तर वोकॅब तुम्ही खूपच चांगलं स्ट्रॉंग करायला हवं. जर तुम्ही वोकॅब मित्रांनो मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये चांगलं केलं, शब्दसंग्रह, तर तुमचे मित्रांनो जवळपास येथे 20 ते 25 मार्क्स इझिली कव्हर होतात. सॉरी 20 ते 25 प्रश्न कव्हर होतात मित्रांनो. म्हणजे जवळपास 50 मार्क्स तुमचे ओक्याबरोबरच कव्हर होत आहे मराठी आणि इंग्रजी मिळून. पॅसेजवर इथे सुद्धा प्रश्न आलेला नाही मित्रांनो इंग्रजीमध्ये. स्पेलिंग मिस्टेकवर प्रश्न येत आहे, हे लक्षात असू द्या. महत्त्वाचे स्पेलिंग एरर तुम्ही शोधून काढा, ते व्यवस्थित पाहून घ्या. क्वेश्चन टॅगवर सुद्धा प्रश्न येत आहे मित्रांनो. ग्रामरमध्ये वन वर्ड सबस्टिट्यूशनवर प्रश्न येत आहे. अँटोनिम्स आणि सिनोनिम्स, समानार्थी विरुद्धार्थी शब्द, यावर सुद्धा प्रश्न येत आहे. फ्रेसेस, वाक्यप्रचार आणि म्हणीवर सुद्धा मित्रांनो प्रश्न येत आहे. एकंदरीत जे इंग्रजीचं पॅटर्न आहे मित्रांनो ते मध्यम स्वरूपाचं आहे, असा अनेक विद्यार्थ्यांचा मित्रांनो रिस्पॉन्स होता. म्हणजे खूप काही हार्ड इंग्लिश पण येत नाही. ज्यांचं बेसिक इंग्लिश चांगल्या प्रकारे आहे त्यांना इझिली येथे 19, 20, 25 पैकी स्कोर करणे जमणार आहे. जी केमध्ये बघा, जी केची लेवल मित्रांनो वास्ट आहे. नेहमीप्रमाणे TCS जी केची लेवल थोडी हार्ड म्हणजे मीडियम टू हार्ड विचारते हे आपल्याला माहीत आहे. करंट जे काही प्रश्न आले होते मित्रांनो त्यामध्ये G20चे प्रश्न आलेले होते. हे सर्व प्रश्न आपण बघणार आहोत. भारताच्या भूगोलावर प्रश्न आले आहे, भारताच्या इतिहासावर प्रश्न आले आहे, महाराष्ट्राच्या जीकेवर थोडेफार प्रश्न आलेले आहे. मॅक्झिमम मित्रांनो TCSचा जो कल असते तो भारताच्या जीकेवर, भारताच्या भूगोलावर, पॉलिटीवर प्रश्न विचारण्यावर असते. बेसिक पॉलिटीचे 1-2 प्रश्न आले आहे. RTI ॲक्टवर मित्रांनो, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 यावर प्रश्न आलेले आहे, हे सुद्धा महत्त्वाचे आहे. तर RTI ॲक्टसुद्धा करून घ्या. लोकसंख्येवर तर TCS हा फेवरेट टॉपिक आहे TCSचा. लोकसंख्येवर मित्रांनो नेहमीच TCS प्रश्न विचारत असते आणि ते तुम्ही चांगल्या प्रकारे करून घेणे आवश्यक आहे. एकंदरीत मित्रांनो पेपरचा दर्जा काय होता ते सुद्धा बघणार आहोत आणि यानंतर आपण जीकेमध्ये नेमके कोणत्या प्रकारचे कोण प्रश्न आलेले आहेत ते सर्व प्रश्न इथे बघणार आहोत. तर बघा, एकंदरीत पेपर हा मीडियम होता मित्रांनो. त्यामध्ये जीके हे मीडियम टू हार्ड होतं. मराठी सोपं होतं. मॅथचे 10 ते 12 प्रश्न, रिझनिंगचे 13 ते 13 प्रश्न समजून घ्या. अशा प्रकारे इक्वली वेटेज येथे मॅथ रिझनिंगला देण्यात आलेला आहे, त्यामुळे मॅथला तुम्ही इग्नोर करून चालणार नाही. मॅथला सुद्धा चांगल्या प्रकारे तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. इंग्रजी हे मीडियम लेवलचं होतं आणि पेपरची जे एकंदरीत लेवल आहे मित्रांनो ती मध्यम स्वरूपाची होती. जर तुम्ही चांगल्या प्रकारे इथे अभ्यास केला तर 160+ इझिली तुम्ही यामध्ये स्कोर करू शकता. 160+ तुम्ही जर मार्क्स घेतले तर तुम्हाला निवड यादीमध्ये तुमचं सिलेक्शन होण्याचे येथे चान्स वाढणार आहे. आमचं अधिकृत टेलिग्राम चॅनल @MH एक्झाम गुरु मित्रांनो जॉईन करून घ्या. त्यावर आम्ही सर्व पेपरचे पॅटर्न, इतर अपडेट्स, स्पर्धा परीक्षेच्या घडामोडी देत असतो. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते आम्ही मित्रांनो तुमच्यासाठी त्याची लिंक, जॉईन करण्याची लिंक शेअर केलेली आहे. आता प्रश्न बघूया मित्रांनो कोणते आले नेमके. तर ख्रिश्चन लोकसंख्या प्रमाण सर्वाधिक कोणत्या राज्यात आहे हा प्रश्न आलेला आहे मित्रांनो. माहितीच्या अधिकारातील कलमावर प्रश्न आलेला आहे. बेसिक कलम करून घ्यायच्या. माहितीच्या अधिकारामध्ये आमचा बाप आणि आम्ही हे कोणाचं पुस्तक आहे यावर सुद्धा मित्रांनो प्रश्न आलेला आहे. बहुतेक नरेंद्र जाधव यांचं हे पुस्तक आहे. शिवाजी सावंत यांची कादंबरी मित्रांनो विचारलेली आहे. शिवाजी सावंत यांच्या कादंबऱ्या तुम्ही चांगल्याने करून घ्या. मृत्युंजय, छावा यांसारख्या त्यांच्या महत्त्वाच्या कादंबऱ्या आहेत त्या तुम्ही चांगल्याने करून घेतलेल्या पाहिजे. इतर 2 आत्मचरित्रसुद्धा, महत्त्वाचे लेखक आणि त्यांचे आत्मचरित्र यावर सुद्धा प्रश्न आलेले आहे. शक्यतो तुमच्यासाठी आमच्या चॅनलवर आम्ही व्हिडिओ बनवून हे कंटेंट देण्याचा प्रयत्न करू. स्वराज शब्दाचा सर्वप्रथम वापर कोणी केला हे सुद्धा, यावर सुद्धा प्रश्न आले आहे. ब्राह्मो आर्य समाजाची स्थापना यावर सुद्धा प्रश्न आलेले आहे. तुम्हाला माहिती आहे ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राममोहन राय यांनी केली. तर यावर प्रश्न, बेसिकवर हे प्रश्न आलेले आहे. बेसिक भारताचा जो इतिहास आहे तुम्हाला आधी सांगितलं त्यावर. हे बघा, उत्तर भारतीय मैदानी प्रदेशमधील ज्या नद्या आहे मित्रांनो, गंगा नदी आहे, यमुना नदी आहे, यावर कोसी, गंडक, या ज्या घागरा, या ज्या नद्या आहे यावर प्रश्न आलेले आहे. हुबळी, दामोदर यावर प्रश्न आलेले आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला आधी सांगितलं की भारताच्या जीके आणि महाराष्ट्राच्या जीके यावर प्रश्न विचारते 100%. भारताच्या भारताचा इतिहास आणि भारताचा भूगोल यावर तर प्रश्न येणारच आहे. लुसेंट जे आहे मित्रांनो ती परफेक्टली तुम्ही रटून घ्या, जेणेकरून आगामी काळामध्ये तुम्हाला याचा फायदा होणार आहे. आम्ही कालच पोस्ट टाकली होती आमच्या चॅनलवर की तुम्ही लुसेंटमधून जे महत्त्वाचे टेबल्स आहे, कंटेन आहे ते चांगल्या प्रकारे रटून घ्या, म्हणजे आगामी काळामध्ये तुम्हाला इथे फायदा होईल. TCS निश्चितच इथे जे SSC पॅटर्न आहे ते फॉलो करते आणि त्याची झलक तुम्हाला या पेपर पॅटर्नमध्ये दिसणार आहे. मार्क झुकरबर्गवर मित्रांनो येथे प्रश्न आलेला होता. मेटाचे जे संस्थापक आहे, फेसबुकचे जे संस्थापक आहे मार्क झुकरबर्ग, ते कितव्या क्रमांकावर आहे श्रीमंतीच्या बाबतीत यावर प्रश्न आलेला होता. 2011च्या जनगणनेमध्ये आदिवासीचे प्रमाण किती आहे यावर सुद्धा प्रश्न आलेला होता. स्वामी विवेकानंदाचे जे पुस्तक आहे यावर सुद्धा प्रश्न आलेला होता. आणि हज यात्रेवर आणि प्रश्न आलेला होता मित्रांनो. G20वर सुद्धा प्रश्न आलेला होता. तर अशा प्रकारे मित्रांनो येथे जे जीकेचा दर्जा आहे तो निश्चितच येथे मीडियम होता, मीडियम टू हार्ड होता. तर जीके मित्रांनो सर्वांनाच येथे म्हणजे कठीण जाते. एकदम काही असं नाही की परफेक्ट कोणी 25 पैकी 22-23 मार्क्स घेईल. इन अँड ॲव्हरेज सर्वांचा जो स्कोर आहे मित्रांनो जीकेमध्ये तो 18 ते 20 या दरम्यान असतो. आणि ज्यांचं तेवढंही चांगलं नाही आहे तर म्हणजे खूप चांगलं असेल त्यांना 18 ते 20 मिळतात. आणि मध्यम स्वरूपाचे जे विद्यार्थी असतात त्यांना इथे 15 ते
16 मार्क्स मिळून जातात. पण हे मित्रांनो डिसाईड करणार नाही जी के. तुमचा जो कट ऑफ आहे मित्रांनो ते 3 पोर्शन इथे डिसाईड करणार आहे. ते 3 पोर्शन कोणते आहे तर त्यामध्ये मराठी आहे, त्यामध्ये इंग्लिश आहे, त्यामध्ये मॅथ रिजनिंग आहे. या 3 पोर्शनमध्ये म्हणजे 75 क्वेश्चन यावर विचारले जातात. यामध्ये जर तुम्ही 65+ स्कोर करत आहे आणि जी केमध्ये कुठेतरी तुम्ही 18 ते 20पर्यंत स्कोर करत आहे तर तुम्ही इझिली मित्रांनो इथे बघा हे 65 आणि हे 18 म्हणजे जवळपास तुम्ही मित्रांनो 183 म्हणजे 83 प्रश्न व्यवस्थित टॅकल करत आहे. आणि या 83 म्हणजे इंटू 2 एक प्रश्न 2 मार्क्सला विचारला जात आहे म्हणजे 166+ तुमचा स्कोर येथे इझिली बनू शकतो. किंवा थोडे प्लस मायनस झाले तरी 160+ इझिली मित्रांनो तुम्ही इथे स्कोर करू शकता, जेणेकरून निवड यादीमध्ये तुमचे विचार होण्याचे चान्स राहील, तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्स राहील. तर हे सर्व माहिती तुमच्यासाठी आम्ही या व्हिडिओमध्ये शेअर केली मित्रांनो. धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. अजून काही समस्या असेल कृपया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ सर्वीकडे मित्रांनो प्लीज शेअर करा आणि आमचे टेलिग्राम चॅनल @MH Exam Guru प्लीज जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे. धन्यवाद मित्रांनो.